नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 22 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे आणि याच दरम्यान आपल्याला आई भगवतीची खूप मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची, जी कुळाचा उद्धार करणारी असते, तर तिची मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे. तर बघा, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की काही चुका आपल्याकडून होतात, तर त्या होऊ नये त्यामुळे जे काही गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे, तर त्याचबद्दल मागचा व्हिडिओ होता. पण ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे की बघा, काही गोष्टी किंवा नवरात्री उत्सव चालू व्हायच्या आधी आपल्याला काही गोष्टी आपल्या घरात आणायच्या आहेत की जेणेकरून आपल्याकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कुलदेवीची, आई भगवतीची मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा करता येईल. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, या दरम्यान आपण बघा खूप जण असं आहेत की गावाकडे देव आहेत, गावाकडं घटस्थापना केली जाते आणि काही कामानिमित्त मुलं सिटीत येऊन राहिलेले आहेत, बाहेरगावी येऊन राहिलेले आहेत, पण त्यांच्याकडं सर्व काही देवदेवते आहेत, पण आपल्या कुलदेवीचा फोटो असणं गरजेचं आहे. आणि बघा, सर्वच जण ह्या कालावधीमध्ये, ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या नवरूपांची आपण सेवा प्रत्येक जण करत असतो, प्रत्येक महिला आपल्या घराघरात करत असते. आणि ज्या घरात कुलदेवीची सेवा होते ना, तर खरंच म्हणजे कुलदेवीची जेव्हा सेवा आपल्याकडून करते, तर तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यात खूप सारे बदल होतात. आई भगवतीचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं. तर बघा, तुम्ही जर बाहेर गावी राहत असाल नोकरीनिमित्त आणि तुमच्याकडं फोटो नसेल, तर तुम्ही नक्कीच तुमची कुलदेवी कोणती आहे आधी तर ते घरी विचारा. जर तुम्हाला खरंच माहिती नसेल आपली कुलदेवी कोणती आहे, तर नक्कीच तुमच्या घरी विचारा. आणि बघा, टाक मूर्ती तर आपल्या घरी असतेच, पण जेव्हा तुम्ही काही कारणाने म्हणजे जॉब निमित्त वगैरे किंवा सिटीत वगैरे राहत असाल, गावी देव आहेत पण तुमच्याकडं आपल्या कुलदेवीचा फोटोच नाही आहे, तर बघा, जिथं तुम्ही कुठं राहत असाल तरी सुद्धा तुमचं एक स्वतंत्र देवघर झालेलं असतं. आणि आपल्याकडून बघा, जसं की आपले सासू सासरे सुद्धा कुलदेवीची, कुलदैवताची मोठ्या प्रमाणात सेवा करत असतात, पण त्याचबरोबर आपल्याकडून सुद्धा कुलदेवीची सेवा होणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे जर तुमच्याकडं कुलदेवीचा फोटो नसेल, तर तुम्ही ह्या कालावधीमध्ये म्हणजेच नवरात्रीच्या दरम्यान किंवा नवरात्री चालू व्हायच्या आधी तुम्ही नक्कीच कुलदेवीचा आपल्या फोटोसुद्धा घरी आणू शकता. तिची आपल्याला 9 दिवस खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून सेवा घडणार आहे, सेवा करणार आहोत. बघा, तुमच्या इथे घट बसू किंवा नका बसू, पण तुम्ही कुलदेवीची सेवा करणार आहात. अखंड दिवा आपल्याला या दिवसामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे नक्कीच की कुलदेवीचा जर तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही नक्कीच ह्या घटस्थापनेच्या आधी किंवा घटस्थापने दिवशी सुद्धा आपल्या कुलदेवीचा फोटो नक्कीच घरात आणला पाहिजे. त्यानंतर ना बघा, खूप जणांच्या इच्छा असतात की आम्हाला कुलदेवीची सेवा करायची, कुलदेवीची सेवा करायची. मग तुम्ही ह्या दरम्यान म्हणजेच कुलदेवीला सर्वात आवडणारे म्हणजे हे असेल तर बघा, श्रीयंत्र. खूप जणांना असं वाटतं की मला ह्या नवरात्रीमध्ये श्रीयंत्र आणायचं आहे, गजांतलक्ष्मी आणायच्या, जी अष्टलक्ष्मींपैकी एक आहे जी गजांतलक्ष्मी, तर ती सुद्धा आम्हाला आणायची आहे. तर ज्यांना खरंच आणायची असेल आणि त्याहीपेक्षा जर तुमच्याकडून सेवा घडणार असेल त्यावरती, म्हणजे तुम्ही श्रीयंत्र आणताय आणि त्यावरती तुमच्याकडून सेवाच होणार नसेल, ते सिद्ध करणार नसेल, फक्त आणि फक्त बघा, बऱ्याच जणांच्या घरात असं होतं की तुम्ही श्रीयंत्र आणता, गजांतलक्ष्मी आणता, पण त्यावरती काहीच सेवा होत नाही किंवा त्यावरती जो प्राणप्रतिष्ठा आपल्याला कोणतेही देव असू देत, मग जे देव आणल्यानंतर आपल्याला त्यावरती प्राणप्रतिष्ठा करावी लागते, त्यात देव पण आणावं लागतं. ते जर होणार नसेल तर तुम्ही नका आणू असं तर मी म्हणेन. पण तुमच्याकडून विधिवत पूजा होणार असेल तर नक्कीच तुम्ही ह्या दरम्यान श्रीयंत्र घरात आणू शकता. आणि खरं श्रीयंत्र आणल्यानंतर सुद्धा आपल्या घरात खूप सारे बदल होतात. त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. आणि ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही श्रीयंत्रावरती जर कुंकुमार्चन करत असाल तर अतिउत्तम. किंवा श्रीयंत्र नसेल
तरी सुद्धा त्यावरती सुद्धा पर्याय आहेत की कुलदेवीचा फोटो असेल त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्यानंतर ना जो मूर्ती असेल, टाक असेल त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। असं काहीच नाही की श्रीयंत्रच हवं, पण ज्यांना इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच तुम्ही श्रीयंत्र सुद्धा आणू शकता, गजानंत लक्ष्मी सुद्धा आणू शकता। आणि बघा श्रीयंत्र आणल्यानंतर आपल्याला त्यावरती कमलगट्ट्याची माळ सुद्धा आणावी लागते, कारण ती माता लक्ष्मीला खरंच खूप प्रिय आहे, कमळाचं फूल प्रिय आहे। त्यामुळे त्यावरती तुम्ही खूप मोठी म्हणण्यापेक्षा बघा 108 पाण्याची म्हणण्यापेक्षा छोटे छोटे सुद्धा कमलगट्ट्याच्या माळी अवेलेबल असतात। तर ते तुम्ही जे पूजा साहित्याचं दुकान असतं तिथून तुम्ही घेऊ शकता। तुमची इच्छा असेल आणि तुमच्याकडून जर सेवा घडणार असेल तर त्याचसाठी मी सांगते, जर सेवा घडणार नसेल तर तुम्ही नाही आणलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। त्यानंतर बघा आपण ह्या कालावधीमध्ये, ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आई भगवतीची सेवा करत असतो आणि आई भगवतीला आवडणारे आणि खेचून आणणारे वस्तू कोणती असेल तर त्या आहेत कवड्या। तर ते सुद्धा तुम्ही घरी आणू शकता, त्या सिद्ध करू शकता, त्यावरती सुद्धा सेवा करू शकता। जर सेवा करायची असेल तरच आणाव्यात, नसत्याच आणायच्यात म्हणून आणल्यात तर असं काही करू नका। जर इच्छा असेल त्यावरती जर तुम्हाला सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही आणू शकता। तर त्या तुम्ही 5 आणू शकता, 7 आणू शकता। तर हे सुद्धा तुम्ही या नवरात्रीच्या आधी किंवा घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही नक्कीच आणू शकता, कारण कवड्या माता लक्ष्मीला, कुलदेवीला खरंच खूप प्रिय आहेत आणि त्या देवीला खेचून आणण्याचं काम करत असतात। त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। जर तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे। उगाच खर्च करण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये किंवा उगाच जर सेवाच घडणार नसतील तर हे गोष्टी आणून सुद्धा काहीच उपयोग नाहीये। त्यानंतर बघा आपल्याला घटस्थापनेमध्ये आपण अखंड दिवा लावणार आहोत। तर बघा जो मोठा दिवा असतो, मग तुम्ही दगडी दिवा घेऊ शकता, पितळेचा दिवा घेऊ शकता। म्हणजे बघा आपण या दरम्यान जे काही समय असते तर ते आपण लावत नाही, तर जो मोठा दिवा असतो तर तो आपण प्रज्वलित करत असतो। आणि बघा आपल्याला 9 दिवस ती वात आपल्याला बदलता येत नाही किंवा तो दिवा अखंड तसाच ठेवावा लागतो। त्यामुळे जर तुम्हाला मोठा दिवा तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर नक्कीच घ्यावा। जर आधीच असेल तर नवीन दिवा घेण्याचा काही भानगडीत पडू नका। जर नसेल आणि तुम्हाला जर घटस्थापना होणार नसेल पण तुम्हाला अखंड दिवा 9 दिवस प्रज्वलित करायचा आहे, देवीच्या नावे सेवा करायची आहे संकल्पयुक्त, तर तुम्ही नक्कीच की तो दिवा घेऊ शकता मोठा। आणि एक बघा जी काही अखंड दिवा 9 दिवस कसा लावायचा, कोणत्या दिशेला लावायचं, त्यानंतर ना जी काजळी आहे ते कोणत्या पद्धतीने काढा, त्यावरती एक डिटेलवर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती नक्कीच येणार आहे। पण तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच आपल्या घरी तुम्ही खरेदी करू शकता। त्यानंतर ना बघा आपल्याला या दिवसामध्ये लवंगांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपण वापर करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी माता लक्ष्मीला खूप प्रिय असणाऱ्या लवंगा त्याची सुद्धा आपल्याला त्यावरती सेवा करणार आहोत। महाअष्टमी आहे, दुर्गाष्टमी आहे, दसरा आहे किंवा ह्या 9 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लवंगांचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। त्यामुळे बघा ज्या गोष्टी आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये लागणार आहेत तर त्या तुम्ही नक्कीच घटस्थापनेच्या आधी खरेदी करू शकता बघा, किंवा घटस्थापने दिवशी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता। त्यानंतर ना बघा जे हळदीपासून बनवलेलं कुंकू असतं तर ते सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन जर करणार आहात तर नक्कीच तुम्ही खरेदी करायला हवं। बघा जे बाजारात भेटतं केमिकल युक्त कुंकू तर ते आपण वापरू नये आणि किंवा आपल्या कपाळावरती सुद्धा लावू नये। बघा बऱ्याच जणांना असं होतं कुंकू लावलं खाज येते, ॲलर्जी होते, त्यापेक्षा जर तुम्हाला जे धार्मिक दुकानं असतील तर तिथं हळदीपासून आणि खूप शुद्ध त्यात कोणतंही केमिकल युक्त ते कुंकू नसतं तर ते तुम्ही खरेदी करू शकता। जर तुम्हाला कुंकुमार्चन रोज करायचं असेल तर ते सुद्धा कुंकू तुम्ही नक्कीच हळदीपासून बनवलेलं कुंकू तुम्ही घटस्थापनेच्या आधी, नवरात्रीच्या आधी नक्कीच खरेदी करू शकता। बघा हे कुंकू शक्यतो धार्मिक दुकानातच भेटतं आणि हळदीपासून बनलेलं कुंकूच आपल्याला घ्यायचं आहे। आणि ते कुंकू जर तुम्ही रोज श्रीयंत्रावरती
कुंकुमार्चन करत असाल आणि त्यावरती जर कुंकू तुम्ही रोज लावलं किंवा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहात, तुम्ही मुलांना लावू शकता किंवा तुमच्या पतीला देखील लावू शकता, त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभाव बघायला भेटतात आपल्या घरात। बघा, जर तुम्ही महत्त्वाच्या कामाला जर जात असाल आणि बघा खूप नेगेटिव्ह लोकांसोबत तुम्हाला काम करावं लागत असेल, ते कुंकू जर तुम्ही लावत असाल ना तर नक्कीच तुमच्यात म्हणजे ते नेगेटिव्ह विचार कधीही येत नाहीत किंवा आई भगवतीचा आपल्या पाठीशी कंटिन्यू आशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं। त्यामुळे आणि जो कोणी बघा हे सर्व काही सेवा करत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की ह्या कुंकवामध्ये किती जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर ते कुंकू जेव्हा आपण लावतो तर त्यात किती म्हणजे देवी शक्ती आलेली असते आणि खूप जणांना ह्याचा अनुभवसुद्धा आलेला असेल। जे कुंकुम अर्चन करतात त्यांच्यासाठी मी सांगते, पण जे नवे असतील त्यांना काहीच माहीत नसेल, नव्याने सेवा करायची असेल तर त्यांनी नक्कीच घटस्थापनेच्या आधी हे सर्व काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता। बघा, तुमचं बजेटमध्ये बसेल तरच तुम्ही करावं, सेवा करणार असाल तरच ह्या वस्तू घरात आणाव्यात, उगाच करायचं म्हणून करायचं असं काही करू नका। आणि त्याहीपेक्षा की आपल्याला आई भगवतीची खूप मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे आणि सर्वात उच्च कोटीची सेवा जर कोणती असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ, जे जुनी असतील सेवेकरी तर त्यांना नक्कीच माहिती असेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात किती बदल होतात। त्या आई भगवतीचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आशीर्वाद राहत असतो। ज्यांना शक्य असेल, ज्यांना खरंच ह्या 9 दिवसाच्या दरम्यान संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल आणि त्याहीपेक्षा जर नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जर 14 पाठ केले जात असतील दुर्गा सप्तशतीचे तर तुमच्याकडून खूप म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा घडत असते। नवचंडी केलेल्याचं पुण्यफळ तुम्हाला भेटत असतं। बघा, बाहेरचं आपण नवचंडी करायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात, पण ह्या नवरात्रीमध्ये जर तुम्ही 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ तुमच्याकडून होणार असतील, संकल्पयुक्त तुम्ही सेवा करणार असाल तर खरंच अतिउच्च कोटीची आई भगवतीची तुमच्याकडून सेवा होणार आहे। ज्यांना खरंच माहिती नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा त्याबद्दल सुद्धा खूप म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ जे असणार आहेत तर ते घटस्थापनेचेच असणार आहेत आणि जी काही सेवा आपल्याकडून उच्च कोटीची होणार आहे तर ती जर तुम्हाला खरंच करायचा असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ जो दिंडोरी प्रणीतचा आहे तर तो तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। ज्यांच्याकडे देवी महात्म्य आहे, संस्कृतमध्ये असू देत, मराठीत असू देत, तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ नाही घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही, ते तुम्ही या 9 दिवसाच्या दरम्यान पारायण पाठ करू शकता। जे नव्याने सेवा करणार असतील आणि ज्यांना खरंच इच्छा असेल सेवा करण्याची तर त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून म्हणजेच केला पाहिजे आणि ग्रंथसुद्धा आधीच आणला पाहिजे। कारण असं होतं की आपण घटस्थापना ज्या दिवशी असते त्या दिवशी आपण घ्यायला जातो आणि टॉक पूर्णपणे खतम झालेला असतो, आपल्याला ते पुस्तक ग्रंथसुद्धा भेटत नाही। त्यामुळे नक्कीच की तुम्हाला जर खरंच इच्छा असेल आई भगवतीची मोठ्या प्रमाणात सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच घटस्थापनेच्या आधी लवकरात लवकर बघा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ नक्कीच घरात आणू शकता। तर तुम्हाला समजलं असेल की काही गोष्टी आहेत, काही आई भगवतीला आवडणाऱ्या, कुळदेवीला आवडणाऱ्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। तर आतापर्यंत एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।